कुठं गेला बाई, कुठं गेला सर, ये लवकर. देवा, कुठं गेला असन रे बाबा तू. काही खाल्लं नव्हतं, काय पिलं नव्हतं, कुठं गेला काय न बाई, सोन्यावानी होता ना. अगं बाया, कुठं गेला. अहो काय सांगू तुम्हाला भाऊजी, सोन्यावानी होता, मला सोडून गेला. काही खाल्लं नाही, प्याला नाही, काहीच नाही, जेवलं नाही. 2 दिवस झाले कुठं गेला, मला सोडून गेला, मेलाय शांत व्हा ना, मला सविस्तर सांगा ना. आता कसं सांगू तुम्हाला मी भाऊजी सविस्तर. तुम्ही कशाला आहे. अहो पण मला एक सांगा, एवढं काय रडायची गरज आहे. कुठे गेलाय. 2 दिवस झाला अहो गेलाय. मला जीव आहे त्याच्यामध्ये, मी जाऊ नाही शकणार त्याच्याशिवाय. काय किती दिवस झाले. 2 दिवस झाले. ते जिवंत आहे का मेलाय का काय झालंय तेच काय. बाहेर गावी गेला असन, कुठं फिरायला गेला असन, काय रडता मला. कशासाठी वाईट चिंता एवढं. अहो मला सोडून असा कसा बाहेर गावी जाईन त्यो. काय बारीक फिरतोय काय जाऊ पळायला. काय रस्ते माहितीये का काय. अहो एवढा मोठा बांबडा चितंबडा कुठं जाईन. हा वजनात लय होता त्यो खरंच. लय तागडा तुकडा म्या खाऊ पिऊ घालून केला होता. कुणाला घ्या बाया गेला. जरा तुपाचं करून घालीत होते मी त्याला. तुपातलं कोणी त्याला जीव लावला असता का भाऊजी. गेलेलं कळालं रडा. आता बाया आताच वाटत गेला का काय म्हणून भाऊजी. काय तुम्हाला कुठं पाहुण्या ट्रिपला गेला असं एवढं. कसा ट्रिपला जाईन, त्याला काय गाडी चालवते. मला अरे म्हणला गोव्याला जायचंय मला. गोव्याला कसा जाईन भाऊजी. कसा जाईन म्हणजे काय. तो काय बारीक आहे का काय. चड्ड्या घालता येतात का, ते एवढा मोठा आहे ना. तो काय मोकळा हिंडतो काय काय बोलता भाऊजी. गेला काय 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 ना. ती बारकाल्या चड्या बघा गेला असेल तिकडे गोव्याला गेलाय तो. अहो गोव्याला कसा जाईन भाऊजी. रडायचा कार ठेवला का तो गेला म्हणून रडायचा. नाही ना, मला जीव आता ना त्याच्यामध्ये. मला सोडून कमन गेला भाऊ तू. दुसऱ्याला जीव लावत असेल. नाही तो माझ्याशिवाय कुणाला नाही जीव लावणार. माझा जीव होता. मला विचारल्याशिवाय ते उठून बाहेर सुद्धा येत नव्हता. आणि त्याला मी नका तुम्ही एवढं रडू नाही. वाईट भाऊजी लय पुण्य लागल तुम्हाला. तुम्हाला जे पण आणायला आमचं मायन एवढं काय गाडीवर बसन का भाऊजी त्यो. बसन का मग काय त्याचे हात पाय मोडून टाकलेत का काय. नाही ना भाऊजी, मला पाहिजे ना जे. मला त्याच्याशिवाय कर्म ना. मी एक काम करा, तुम्ही ना 1 तासभर गप्प बसा. बस नाही मी ना त्याला येऊन तर गप्पच नाही. बस ना त्याच्यामध्ये. जर कुठे देवा धर्माला गेला असला तर फोन करतो मी त्याला बोलितो म्हणीन लय घरी फोन करता तुम्ही भाऊजी. मोबाईल घरी राहिला का त्याचा. सगळ्याच घरी ठेवून गेला ना काय राखली माणूस मी घेऊन येतो. त्याची तब्येत एवढीशी पण कमी नाही झाली पाहिजे भाऊजी. कमी होईल करू घातलंय त्याला. पण तू काय कमी का. नाही ना भाऊजी, त्याची तब्येत कमी नाही झाली पाहिजे. पैसे नेले का सगळं. आता पैसे नाही नेले ना. बरं तुम्ही एक काम करा, नका काळजी करू, मी बघतो. लय पुण्य लागन तुम्हाला. देव लय सुख शांती देईन तुम्हाला. एवढं पुण्याचं काम करता भाऊजी तुम्ही. बायकोला सांगावं लागेल बाबा, ही नसता कुठं लयच बेकारी झाली. पायल इकडे
अहो काय झालं तुम्ही काय एवढं अरे. पळत पळत आले? आपला शेजारी आहे का हा ना हा गेला. काय हा गेला? अरे गेला म्हणजे त्याची बायको मारण्याची रडती. अहो पण असा कसा गेला आता एवढा धडधाकट होता ना? ती म्हणते खाल्लं नाही पिल्लं नाही काय नाही गेला. बाई काय खरं नाही आता. आणि 2 दिवस झाले गेला. 2 दिवस झाले गेला? हा मग 2 दिवस काय केलं? रडती ती. अहो म्हणजे गेला म्हणजे मेलाय का निघून गेलाय? अरे पण काय झालं काय नव्हती गेला म्हणती आणि गप्पच बसत नाही. अहो पण मग ते बघितलं पाहिजे ना नक्की मेलाय का घर सोडून निघून गेलाय का बाईला घेऊन पळून गेलाय काय नक्की म्हणणं आहे अरे ते पण विचारलं का ती तुम्ही? राहिलं एवढं रडतय माणूस फार अहो, बडा बडा सगळं मला- डोळ्यातून पाणी मला एक चाललंय. सांगा, ती हा. बाई म्हणती का 2 दिवस झाले गेला 2 दिवस झाले गेला. मग 2 दिवस काय बॉडी काय घरात ठेवली का तिने? नीट विचारायचं बाईला अरे का ते- 2 दिवस झाले म्हणजे तुला आम्ही एक काय सांगू कुठं का? गेलाय? म्या- फिरायला गेलाय? सगळी चौकशी केली म्हणलं इकडे बाहेर गेला असन म्हणते कस काय जाईन माघारी कस काय येईन गेला काय म्हणती म्हणजे काय? पायी मग काय नाही तळ्यात चालला बाहेर. गेला का काय म्हणावं का तिकडे टाकलाय खपून. अहो, मग मी तेच म्हणते जरा हा? विचारायचं तुम्ही नीट नेट का अरे, ती बाई रडती म्हणजे तुला बघायची का ती बाकीचं काही सांगत नाही. हे बघा कोणती बाई आहे ना तिचा नवरा गेला आता गेला म्हणजे ती रडणारच ना. आणि पण मग- आपलं विचारपूस करणं काम आहे का नाही? आता काय तिच्यापाशी तोंड जोडून घेऊ का ती बाकीचं सांगतच नाही काही. हा आणि तिच्या पाशी तर जाऊच आपण पण आधी काय करू आपण सगळ्यांना फोन तरी मी करू. म्हणलं मी आणतो बाबा. बाकी सगळ्यांना फोन करून सांगितलं पाहिजे आजूबाजूच्या बरं, पण. मी आणतो म्हणल्यावर ती म्हणली जसाची तसा आण काटाभर सुद्धा कमी नाही झाला पण आता ह्यो नाना आधीच तांबाडा आहे कुठून कमी होईल त्यो. आणि त्या नानाला काही झालेलं असेल आणि तसाच्या तसा कसा काय आणायचा आपण? म्हणली वांगाळ नाही झाला पाहिजे. अरे बापरे हे काय भानगडे? मग काय ह्यो म्हणलं जेवून गेलाय का म्हणली खाल्लं नाही. बरं मी काय म्हणते आणि जर गेलाच असल म्हणजे वर हा तर मग ते मैतीची तयारी पण करावी एक काम लागेल. कर ना मग काय आपण दोघं करते हा, काय. मग मी तेच म्हणते तुम्हाला का आपण दोघं नाही करू शकत बाकीच्यांच्या कानावर टाकलं पाहिजे का हा. गेलाय. ही महत्वाचं आहे. हा चल आपण बाकीच्यांना बी हा, सांगू चला चला कारण सांगणं गरजेचं आहे मग- तयारी करावं लागेल. हा चला बसा लवकर. अरे यार तू माग कुठं बसती तू माग बस बाई मग लोक नाव ठेवलं का बायकोच्या माग बसून चालला म्हणजे ठेवणार आहे? हे बस ना तू पाडली बिडली कुठे मोकार करशील मला पाडीत. बसा हा तुम्ही. नको 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 तू नको चल मला नाही मग ऐका ना मी पड ए, यार कुठं चाललात? चाललो का आम्ही तालुक्याला तालुक्याचं जाऊ दे माती हा, तिकडे ते तालुका इथं झालाय मोठा गोळ. काय अहो, ते ना नाही का हा ना गेला नाना गेला? हा, आणि 2 दिवस झाले अरे, गेला. असं कसं काय नाना केलं सुतक पडलं असं. आता अरे थांबा, ये, तुमच्या नसती झाली. बाई थांबा ना आला का? ती बाई रडती त्याची बायको म्हणती, ती 2 बाकीचं दिवस काही झाले सांगत गेला. नाही 2 दिवस झाले गेला. हो, पण मला लय तोटा झाला मग काय फ्रीज मध्ये ठेवलाय का काय केलं आपल्याला नाही माहिती. 50,000 बदल दिले मला लोचने ती पैशाचं मरत तिकडे इथं माणूस गेलेलं पडले पैसे. 50 कोण देणार नाही, नाही, आणि ते पैशाचं मरू द्या पण ती त्यांची बायको रडती म्हणती 2 दिवस झाले गेलाय आणि यांना म्हणती जसाच्या तसाच आणून द्या पार एवढासा पण कमी नाही झाला पाहिजे म्हणजे हा. काय आता? आता कुठं गेला म्हणजे काय भानगड? आणि मी सगळं विचारतोय तो कसा गेलाय काय गेलाय पण ती सांगत नाही निस्तिरड. त्यांनी विचारलंय सगळं फिरायला गेला का कुठं पळून गेला का कोणत्या बाईला घेऊन गेला का काय दिसतंय ते का वर नाही. जाताना बघा बरं. वर जाताना म्हणजे काय आता काय ही का काय वाळवट काय येणं जाणार आहे काय काय का तो बारीक आहे. डोक्यात लागली का? वर बघायला लागली वर कुठं वर बरं, आपण बाकीचं बघा, जाऊ. कुठं जावं जाणार लागलं वर? मला माहित 50,000 कसं व्हायचं गप आहे इथं माणूस गेलाय ती गेलं कुठं तोय 50,000 दुकान मांडी तो कुठं बी काही बी. आणि मग ती आता बरं, चला पण हिल वाटतं लावा लागेल हो, मला. मी हा, तेच म्हणते. 50,000 मी दिलेले होते आणि त्या नानाच्या मड्यावर घातले आता कोण देणार मला अहो, 50,000? तुमचं भांडण नंतर करा तो गपला नाना- आता नाना गेलाय म्हणून लाज आता. वाटते का? ए, अरे ही काही येड्याची साळे काही हा, मला माणूस नको गेलेली वाटतंय. किंमत नाही नवरा बायको मला लागलं. जाऊ द्या ते नाना जाऊ द्या मला काय करायचं त्या नानाचं फक्त सुतक पाळीन मी. अरे शेजारीत लागा लाजा धरा माझे जरा. 50,000 गेले त्याचं काय? ओ, जाऊन नवीन गेला गेला त्याचं तुला बायको काय देईन. सांगली? ओ भाऊजी हिच्या आहे ना डोक्यात पाणी आहे पहिल्यापासून हिच्या नादी लागू नका आणि तो नाना पहिला तसं शोधला नाही. पाहिजे हि- कारण हि- त्याची बायको म्हणती 2 दिवस झाले तो नाही आता 2 दिवस झाले नाही म्हणजे नक्की कुठं गेलाय अरे, का मेलाय हे त्याच्या आपल्याला त्याच्या confirm केलं नादात पाहिजे. ती वहिनी जाईन ती नाही हा, तिथं इथं भिजत. गेली, इथं 50,000 गेले तर ती ए, वैशिष्ट्य गप्प नाही. राहा. ही काही नीट अगं बाई. बाई, ती रात्रंदिवस रडतीये रात्रंदिवस रडती ती वैशी. आणि उद्या तुमच्या टाइम आले तुमचा नवरा गेला तर हा मी हा? गेलो याला तर म्हणून बरं झालं बाबा एकदा. चला, वास नाही, नाही, बाई. ए, बाबा, हिच्या नको नाद लागाय. डोक्यात पाणी आहे एसटी पुढे दिली सायकल एक चालवत काम सवय करा. बरं भाऊजी ते आपल्याला जर गेले असेल खरंच तर एक काम करू. मैतीची हा, याला तर तयारी मी केली. दुसरा आणीन. हा रच्ची मारून टाकली नाही एखाद्या 2-4 कहाणी तर ते ही महत्वाचं आहे इकडे हा, 2-4 आणि एक नको आणू एक निघावायची आणल म्हणती ती इकडं वाटून म्हणजे मला इकडे काढलं काय मग का तुम्हाला मग काय- काय आता याला काय माहिती काय आम्ही तर जाऊ कशाला नाद लागू आता तू आहे ना
ती बघतच होती म्हणते असं इकडं खालीवर बघती म्हणते दुसरा आणि नाही. म्हणून आपलं जरा इकडं व्हा. जाऊ दे आपल्याला ही महत्वाचं. अरे त्या नानाचं आहे का तुम्ही ती म्हणावं घ्या. नानाकडे चला जावं मग तू ते- येणार आहे का तू चला आणि ऐका जर ते गेले एक काम करा ना. बोलू द्या ना हा, बोल. जर ते गेले असतील तर ती माहिती भीतीची तयारी केली हा, पाहिजे हा. त्याच्यासाठी चला ये त्यांना बाई, महत्वाचं चल. कळतंय का? हे तयारी करतील आपण तिला विचारू नक्की काय झालंय अरे चल. यांना- आणि डोकं ठिकाणावर ठेव तुला माहिती का? अक्कल काय थोडा वेळ बोलली नोकर? ठिकाणावर ठेव ये, आणि ती तिथं थोडं काय आहे? नको बघू तिच्या पुढं नाही तर ती अजून बोंबल घासात आणल तुला माहिती का? यांना आहे ना त्या नानाचं नाही काय घेऊन देणं. यांना 50,000 पैशाचं 50 महत्वाचे माझे. येतं. अरे गप्प ना. ए पण अरे ते एक काम करावं लागेल ना का त्या महाराजाला बी सांगावं लागेल ना. ती बाई आधीच रडतीये तिच्या पुढे म्हणू हे नको रडू दे, 50,000चं. जाऊ नाही मग पडणार. नको काय दिलं? अगं, 50,000चं म्हणू नको तिला ती अजून बोंबलल एक काम करा. हे बाकीची पाठी झाली ते महाराजाची गाडी येऊ. हा चला हा? ते- चला चल चला चल सांगितलं चल. पाहिजे. ए यार चला सगळे. सगळं जायचोय आईला महाराजाला घेऊन 50,000 गेले माझे. कुठे गेला लेकरू? काय झालं आता? अरे 2 दिवस झालं नाही ना. गेला असेल तिकडे कुठं फिरायला. आता कुठं फिरायला जायचंय अरे तमाशाचे बाबा घराचा पार. आणि नको ना वरडू, वरडू. 2 दिवस झालं पाहणं तुला लाज नाही वाटत का? मला काय लाज वाटायची आता बाप जरी तिकडे डोक्याचा भाग नाही काय नाही घरानं चाला ना. 2 दिवसापासून नाही ना घरात. रडला काय असेल ती. खाल्लं असन, काय पिलं असन, कुठं राहिलं असन. अन्न खाल्लं असं ना अन्न. हा का कोणच्या वयाच्या मागे गेलाय ते कळना. बयाच्या मागे जाऊ शकतो बयाच्या मागे बरोबर त्यांना आलं तू. अरे तू कशाला एवढी रडती. अरे पांडव माझी होत ना त्या. धक महाराजी नीट ठेवायचं ना बांधून घरात मध्ये. ठेवायला काय ते होता का जाणार होत का कसलं वेगळं. घरात ठेवायचं हिंडत इकडे तिकडे. जनावरांनी नाही बांधित मी त्याला. आता हे काय बघितलं का कसं चाललंय. काय झालंय? अहो काय सांगू तुम्हाला गेला ना 2 दिवस झाले. त्याच्या अन्न पाणी पोटात आहे का नाही काय माहिती. अरे खाल्ला चांगलं मोठं पोराचं काय करू. काय करू? हा, लग्न कर. मग काय त्याला पोरं होते काय दिली नाहीत लागली. पोराचं काय करायचंय मला. 2 दिवस झालं यांनी असं डोकं उठवलं. गेलाय बाई. काय खाल्लं काय पिलं काय माहिती. का कोणत्या बाया माग गेला. त्याला नादच आहे, गेलाच असेल ते बाया माग. नाही, पाण्याला लाज वाटते का तुला. मुसका डोकं टाकू मारलंय जीव आता त्याचा. पाहू ना असं ते मला काय कळणार तुला त्यामुळे तू इतके भावत आहे ना तुला आई म्हणाव का काय म्हणाव मला तू कळलं. बस तोंडबाज करू तर माझ्या जीवाचं काय चाललंय. तू काय चाललंय रड रड मी मरायला अरे लागले. अख्खं गाव गोळा केलं तो. काय सांगू भाऊजी तुम्हाला. नाही ना भाऊजी कुठून आणून सांगा ना. इकडे या. कुठून आणून सांगा ना तुम्ही. बा दारात बोंबलो ना काही तू. काय झालंय काय. केलं उलट शांत करायचं का रडून द्यायचं. अरे पण बसल्या गप्प काय ना काय काय सांगू. मला किती चांगला खात होता. गुबगुबीत होता ना. होता नाही होत त्याला काय. कोणाची नजर लागली त्याला. काय ते 2 दिवस झाले ना गेलेला. मला काय झालं? तुम्ही का म्हणून नाही आले मला. त्याला जाऊ द्या मी आहे तुम्ही नका काळजी करू. अहो तुमचं काय लोणचं घालू का मी. आता मला काय माहिती कसा तुम्ही जा बरं इथून. तुम्ही जा. 2 दिवस झाले अरे पण ही काय? जाऊन पण अरे बोंबलू दे तिला माझ्या घरी आता बोंबलू दे. पुढे गेला सारखा काय बोंबला बोंबली सांगू. चालली. मेला का जागला जाऊ दे. काय माहिती. का कोणत्या बायाच्या मागं गेला. हे करायला काय हे करायला काय. अहो, भाऊजी, तुम्ही काय करणार आहे. मला माय संग मला पुढे गेलं तुमच्या संग
तोंड. जाऊ दे गेलं तर काय मोटर लावलंय तुम्ही तोंड दाब. भांड्या तू काय माझ्या निघला का माझा जीव गेला इथं आणि तू अजून माझ्या तोंड दाबून मारितो का पांड्या अगं, तोंड सरमाडी पाहुणं जा काय तुम्ही म्हणते, घरी जा. 2 दिवस झाले गेलंय तू फोन करून बघितलं का नाही बघितलं त्याला पण तो- फोन लावून बघ. गेला वाजवलं बाई माझी गेला ना घरी काय चाललंय? आनंदी हा मारा फोन लागला ना बाई माझी आनंदाला कुशाल मारायला निघले का माझा जीव आहे ना ते म्हणतोय ना आणलंय म्हणे सरपंच. ऐका ना तू जेवण जिवंत आहे ना त्याला म्हणाव घरी ये ना मी तुझी लय वाट बघत आहे ना म्हणावा तुला खायला करून ठेवलंय ना मी अगं ये ना म्हणावा काय ओढतील काय आलं माझा जीव गेला ना तुमचं काय करू अगं, कोण पाहिजे मग? वहिनी आलाय ना आता नका मला वाटलं नानाच अरे केला म्हातारी म्हणून. लई- तुमचा जाळ झाला तुमचा एकदाचा सारखे तोंडाच्या मला घालायला निघले काय तुम्ही विकली होती मी काय केलंय मग काय म्हणून ओढत होती तू माझा कोंबडा गेलाय बरं उद्योग आता यो काय बाय आहे का भिताडे असं ही होतं तर माणसं जमा कुत्र्यासारखं केलं, काय राव कोंबडं हरवलं हा. मग एवढं काय आलं बोंबलं ती गेला तर मग मला किती जीव आहे त्याच्यात मी त्याला किती चांगलं घातलंय घरातून खायला मी दुसऱ्या कोंबड्याला जपत नाही एवढं त्याला जपले गुबगुबीत केलंय मी चांगलं डोक्याला भाग बी गेला. अहो, एखाद्याला रोज दिला ना 2000चं राव तुमचं डोळ्यातलं पाणी गेलं असन 4 कोंबडा आणला असतं एवढ्या टायमाला. एवढे जण इथं. हे माणूस लाकडं गोळा याला काय आणि मग काय? येड्या गाडीच्या मारायला निघले काय आणि तू येड्या भाकाची असं रडत असतात का कुठं आम्ही गेलो होतो ना पार वरदार पाडून टाकला आम्ही अरे याला तर काय कळत नाही काय का किराणा सामान आणि तीन सगळं आणलं होतं माहितीची तयारी केली ना तुमच्या काही धोरण आहेत का हे माझे मा- 50,000 आहे. काय नाही अरे ही काय सांगा ना मी मला तुला म्हणलेलं बोंबलू नको आणि पांडे हिला फुलीत. हिला ना लय रे तुला सांगायचं. या ना निर्मा कोंबडा. हिला फाशी द्या. कोंबडा आहे का दोन दिवस झाले का माया कोंबड्याची घ्या दादा भाऊजी तेवढा आमचा कोंबडा तुमच्या कोंबडीला सांगा ना सोडायला त्यांच्या कोंबड्याचं आपलं आ. पण ही म्हण सकाळीच बोंबलायचं नाही नाही तर मी आता हा बस गप. कोंबडीच्या भागाला काय कोंबडा हा येतो ए, आता शेजारच्या हो, अरे तुम्ही माणसंच अशी कोंबडा का नाही येणार कोंबडा माझा हा मग हे जाते ना बायांच्या मागे मग कोंबडीच्या मागे हे कोंबडा आलाय का? ए, बाबा, ए, तू नको ऐकू यांचं तू कोंबडा तुमच्याकडे आहे, तू कोंबडा आणून द्या हो, कोंबडा घ्या जीव घेतो मी. नाही ते जीव आणू चला, आपण. चला, कोंबडा जा ते कोंबडा घेऊन ये बरं पटकन. कोंबड्या तू येतं, तुम्ही जा तुमच्याकडे ए, विचार बघू द्या मला. अरे तुम्ही जाणला का लाकडं गोळा करणारी हा, आमची मी काय मिळणार हा मी तर टिकली बिकली सुद्धा खायला जा तुम्ही मग हा, तू मारायची तयारी कर. नाना चालतं काय माहिती का कोंबड्या काय खोडू कुठाना तुम्ही यांना सांगितलं शेजारी कोंबडा गेलो घेऊन तुम्हाला सांगितलं अरे होतं. काहीतरी कुठेतरी लाज धरा मी नाही म्हणले ना, पण नाना द्यायला म्हणून. 2 शब्दाचा कार्यक्रम होता राव काय मला जर सकाळी मी काय काय म्हणले तुम्हाला मा नवरा मिळालाय म्हणून मी माझ्या कोंबड्याचं सांगत होते ना अरे पण ती एवढत कशी होती मग जसं कोंबड्या गेलाय म्हणल्या पुढे. होत्या. कोंबड्याचं सांगत आहेत का तुम्ही जर नावच घ्यायना मी लगेच सांगितलं असतं माझ्या घरी नेलेला आहे मी कोंबडा तेवढं ते सरपंच पैसे देता काय ए जा बाबा तू कोंबड्याला जाऊ त्याच्यात निघ तुम्ही एक काय कोंबड्याला नका ना या, म्हणू. पकडा. मार 50,000 घ्या लवकर नाहीतर मी तुम्हाला पांड्या हिचं मडकं दाबून मी घरात यायचं नाही घरी अजिबात. ए जा हे मार खा काय 50,000 ही आपली लायकी बायकोचा मार खाते धाडा धाडा होय, साहेब. 50,000 काही बरं. इकडे होय, साहेबाला सांग साहेब काय सांगते विषय कोंबड्याचा आहे पाऊस पडून राहिला सगळं इथे का
इथं काय चाललंय 50,000 म्हणतात बाई 50,000 द्या कुठं हा? द्यायचे? आता मी म्हणते सरपंच पैसे लहान ते आहे नाही तर घरी आणावं लागतं. बाबा, तू माघारी नेऊन टाक तुमचं पैसे तुझी अहो, देतो पैसे तुमचं ह्यो 1900चा गोळ 100 घेऊन पळायची पाळी आली मला तू सांग ती कोंबड्याचं म्हणते आणि आपण म्हणलो नाना घ्या एक काम करा तुमचं पैसे तुझ्या आईला कळत नाही कर मी पहिल्या नंबरला मी आलतो मला म्हणले असते कोंबड्याचा विषय अरे कशाला झक मारा कोंबडा घेऊन गेला आता? कोंबडा चोरी अरे कशाला बाबा, करतो? माझ्या पोट होत्या म्हणून नेलता हा, चपलन तोड हाणलं पाहिजे किती ए बाबा, तुम्हाला दुसऱ्याचा न्यायचा ना कोंबडा आमचाच न्याला का ए बाबा मा कोंबडा आणून दे ए, मला ते- माहित ते- नाही मला लगेच कोंबडा आणून दे चल, मला कोंबडा आणून दे. ह्याला खुरड्यात घाल कोंबडा नाही देतो कोंबडा पळवला आणि ह्यो दुसऱ्याला ज्ञान शिकवतोय. तुम्ही जा तुमचे पैसे ना आणून देतो आणि परत यायचं नाही तू आणून देशील. लाकडं बिकडं गोळा करतोय मडकी ती मडके बिडकी सगळे घेऊन जा तिकडे खजरं ते. नालायक माणसं